नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचंद श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवत नाम चिंतना करता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू विश्ववंदनीय सकल कंठभूषण जगद्गुरु की जे माऊली ज्ञानराज यांच्यापासून चालत असलेल्या भागवत धर्मरूपी इमारतीच्या कलशस्थानी शोभणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचम वेद निर्माण करते जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 6 चरणांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा याच्यावर जन्माला आलेल्या जीवाला उपदेश करणारा अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तो आम्हाला जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपदेश करतात की बाबांनो काही करू नका। तुम्हाला जर देव प्राप्ती करून घ्यायची असेल, भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करा? भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त। भगवंताच्या प्राप्तीचे 6 उपाय सांगितलेत महाराज या अभंगामध्ये। प्रथम चरणामध्ये भगवंताचं शुद्ध भावनेनं गीत गा, तदनंतर शुद्ध अंतकरणामध्ये चित्त शुद्ध करून शुद्ध भावशुद्ध अंतकरणाने भगवंताचं गीत गा, शुद्ध करून या चित्त। आणि असं केल्यानंतर तुला निश्चितच भगवत प्राप्ती होईल। तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय। अभंगाच्या पहिल्या चरणात 1 उपाय सांगितला, नंतर 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात अनिकाचे कानी गुणदोष मनानानी। तुझ्या मुखाने इतरांची स्तुतीही करू नको आणि निंदाही करू नको। नवे नवे कोणी करत असेल तर कानानं ऐकू नको, नाही त्यापेक्षा मनात सुद्धा आणू नको। गुणदोष मनानानी तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय। किती झाले? 2 उपाय झाले महाराज। 4थ्या चरणामध्ये आणखी सांगतात आणखी तुला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या चरणी नतमस्तक हो। मस्तक ठेंगणा, ठेंगणा म्हणजे तिथे नम्रतेने राहा, वाकून राहा, त्यांच्या चरणावर तुझं मस्तक ठेव। मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा किंवा लागे संतांचे चरणा। तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ भाव। किती झाले? 3 उपाय। आणखी महाराज 5व्या चरणात सांगतात वेचिते वचन जेणे राहे समाधान। तू बोलत असताना तुझ्या मुखातून असे शब्द निघावेत, असं बोलत जा की तुझ्या बोलण्यामुळे इतरांना सुख होईल, तुझ्या बोलण्यामुळे इतराला दुःख होईल, असं कधीच बोलू नको। वेचिते वचन म्हणजे असे शब्द वेच, वेच म्हणजे तुझी वाणी या ठिकाणी अशी खर्च कर। वेच करणे म्हणजे खर्च करणे। तुझे शब्द असे जपून खर्च कर की दुसऱ्याच्या मनालाही समाधान होईल आणि तुझं बोलणं सुद्धा गोड राहील, तुला देखील समाधान होईल। वेचिते वचन जेणे राहे समाधान, मग तुला निश्चित देव प्राप्ती होईल। तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ भाव। किती झाले? 4। लक्षात ठेवा 4 उपाय सांगितले महाराज। म्हणतात या 4 उपायापैकी तुला जर कोणतंच हे उपाय म्हणजे कोणतीच साधना घडत नसेल यापैकी तर 1 कर। तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार करायचं असेल तर फार उपकार कर, आणि फार नाही झाला तर थोडा तरी परोपकार। तुझ्या हाताने थोडा तरी परोपकार होऊ दे। जर तुझ्या हातून ह्या 4 गोष्टी घडल्या नाही तर शेवटची जरी घडली तरी हा सोपा उपाय आहे। तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय, असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे। विठ्ठला अभंगाचा भावार्थ सांगितला, कीर्तन संपलं, उठून जाचाल। संपलं म्हणजे उठून जाचाल। पाठीमागे जे मनुष्य बसलेत का नाही 2-3 समोर या बाबा। मी तुम्हाला काहीच विचारत नाही, काल जसं महाराजांनी विचारले का तसं काहीच विचारत नाही। या इथं बसा, या समोर या। गरमी म्हणजे तुम्हाला काय होईल, पाठीमागून जे थंड वारा येते गारवा येते ते सुद्धा तुम्हाला लागणार नाही। हा एवढा मोठा मंडप टाकलेला आहे। हा म्हणून सेवेच्या तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा मौजे कंधार नगरी स्वप्नभूमी वैभवनगर बाळांतवाडी रोड या ठिकाणी आज जवळपास 2य वर्ष झालं सप्ताह चालू आहे। भव्य दिव्य असा मंडप उभा राहिला आहे आणि हा जो सप्ताह चालवतात संयोजक आणि आयोजक यांना द्यावे तितके धन्यवाद कमीच आहे।
बर का. म्हणजे एखादं लग्न समारंभ जर ठेवायचं असेल, करायचं असेल लग्न विवाह कार्य, तर 1 महिन्यापासून धडपड असते. नवे 2-3 महिन्यापासून धडपड असते. आणि 2-3 महिन्यापासून धडपड असते, पण दिवसभर एकच दिवस धूमधाम असते. एकच दिवसाचं. 4 महिन्यापासून 8 तास असतो, पण एकाच दिवसाचं कार्य. पण त्या कार्याला सुद्धा मुलीच्या वडिलाची म्हणा, मुलाच्या वडिलाची म्हणा, पाहुणे रावळ्याची म्हणा, एवढी धावपळ होते. पण ते सुद्धा अट्टहासन करत असतील विवाह. तो 1 दिवसाचा सोहळा एवढा मंडप टाकतील, पण ते स्वखर्च करून करतील. पण हा 8 दिवसाचा सोहळा आहे. किती? 1-2 नाही. एका दिवसाचं लग्न समारंभ करायचं असेल तर 2 ते 4 ते 5 लाख रुपये खर्च होतोय. पण हा अखंड हरिनाम सप्ताह सत्कर्म हे करवित आहेत, नव्याने करवित आहेत, करून घेत आहेत ते भगवान श्रीकृष्ण, भगवान पंढरीनाथ परमात्मा आणि सद्गुरुनाथांची त्यांच्यावर कृपा आहे. बघा, तुम्हाला थोडक्यात अगोदर मी टाळकऱ्यांचं म्हणजे धन्यवाद मानतो, कारण आपल्या या परिसरामधील गुणीजन असे टाळकरी, मृदंगवादक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. हे माझं परम भाग्य आहे. हरिभक्त परायण गुणीजन असे तालमणी, आमचे गुरुतुल्य पितृतुल्य असणारे गोविंद मामा गित्ते मृदंग हे वाजवत आहेत. एक सेवा, दुसरी सेवा साऊंड सिस्टीम ही आहे, आणि तिसरी सेवा एवढं मोठं भव्य असं टेंट. म्हणजे त्यांचं कार्य माझं कार्य सारखंच आहे. मी सप्ताहामध्ये राहिलो म्हणजे मृदंगी वाजवतो, सप्ताहामध्ये राहिलो म्हणजे टाळ घेऊन तिकडे गायनाला उभा राहतो. एखाद्या दिवशी महाराज नसला येतो उभा राहतो. पुण्या दिवशी भागवतकार महाराजींना जर अडचण आली, महाराजांनी म्हणले तुम्हाला माझी अडचण भागवावं लागेल, 1 तासभर का होण्या चिंतन करत त्यांची सेवा भरून काढतो. पण तेवढा अधिकार नाही. पण म्हणजे भगवंतानी सद्बुद्धी दिली. ग्रंथ वाचणं, ग्रंथाचा अर्थ सांगणं, रामायण सांगणं, भारूड करणं, ते सुद्धा कला आहे. म्हणजे संतांची जी आपल्याकडे आहे ते सांगत आहे. म्हणजे त्यांचं कार्य कसं आहे हे सांगण्यासाठी मी सांगितलं. हे सर्व त्यांचं तिन्हीच्या तिन्ही गोष्टी आपल्याला आहेत. आणि त्याचप्रमाणे हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू विठ्ठल महाराज गित्ते चोंडीकर हे सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत. ते माझ्या प्रेमापोटी बरं का. त्यांना अडचण होती म्हणजे ते दुसऱ्या सप्ताहामध्ये आहेत. फक्त ते आपल्या इथं हरिपाठ आणि गाथ्यासाठी उपस्थित असतात दररोज. 2 दिवस होते सुरूला. पण मी त्यांना आग्रह केला की बाबा तुम्ही माझ्या कीर्तनासाठी उपस्थिती ठेवा, कारण का तिकडं जरी असलं तर त्यांना विनंती करा, तिकडं भागतं आणि इकडं सुद्धा भागवा. म्हणून विनंतीला मान देऊन ते सुद्धा आज उपस्थित आहेत. गान कोकिळ असणार सुंदर अशी चाल गायली, आणि त्यांना सुरुवातीला जी चाल गायली त्यांनी हरिभक्त परायण आमचे गुरुबंधू भास्कर महाराज घागरदरा, तसेच आमचे गुणीजन टाळकरी मंडळी संगमवाडी, आणखी शेखापूर, आणखी कंधार परिसरातील भजनी मंडळी, तसेच आमचे सगळे मामा, म्हणजे यांच्या सान्निध्यातून यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा ते आपल्याला सुद्धा त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं. म्हणजे कोणतं सर्व कार्य आपल्या मनानं काही होत नाही, पण त्यांना विचारलं की महाराज कोणते, टाळकरी कोणते, हे काही की सर्वांना लक्षात येत नाही. म्हणून त्यांनी त्यांना ते सप्ताह सुद्धा करतात सगळ्याच्या मतानं, सगळ्याच्या सहकार्याने. म्हणून हे सुद्धा सगळ्याच्या सहकार्यानं सप्ताह होत आहे. जरी एकटे करत आहेत हे धन्यवाद आहे त्यांना, पण एकटे करत असून तुम्ही आम्ही सगळे जमून सुद्धा श्रोत्यांची सुद्धा गरज आहे. श्रोते हे सामान्य नाहीत. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, म्हणजे श्रवण करणारे सुद्धा श्रेष्ठ आहेत. तसेच हिब्बटकर भजनी मंडळी आमची, विनेकरी बाबा सर्वांना साष्टांग प्रणिपात करून सेवेला सुरुवात करतो. बरं ते म्हणता सेवेला पूर्ण विराम द्यायला ते काय मारा, तसं नाही बरं का. म्हणून या ठिकाणी महत्वाची भूमिका मांडत असताना मला एक गौरव वाटतो, अभिमान वाटतो. कोणाचा? सप्ताह चालक आहे, संयोजक आणि आयोजक. त्यांच्या नावामध्येच उज्ज्वलता आहे बर का. उज्ज्वला ताई गंगाधरराव पुराणिक या मातोश्री हा सप्ताह करीत आहेत, संयोजना करत आहेत. आणि त्यांचे पती श्री हरिभक्त परायण मोरेश्वर गोविंदराव मोरे, शेखापूरचे सरपंच, हे सुद्धा उत्कृष्ट असं नियोजनाखाली हा सप्ताह साजरा करीत आहेत. त्यांना द्यावे तितके धन्यवाद आहेत. कारण का
माझ्या मतीप्रमाणे ही आज सामान्य नाहीत बरं का. ज्याप्रमाणे नामदेवरायासोबत दासी जनी होती त्याप्रमाणे आज सुद्धा दासी जनी आहे आपल्या गावात बरं का. हा, प्रत्यक्षात मला नामदेव महाराजच दिसत आहेत. मोरेश्वर महाराज म्हणजे त्यांच्या नावामध्ये सुद्धा गणपतीरायाचं स्तवन आहे. गणपतीरायाचं नाव आहे कारण आजपर्यंत सप्ताह चालत असलेला कुठल्याच प्रकारे विघ्न न येता पार पडत आहेत का त्यांचं नाव मोरेश्वर आहे म्हणून ते मोरेश्वर सुद्धा सप्ताहाचं कार्य अविरतपणे यथासांग पार पाडत आहेत. बरं का. त्यांचा अभिमान वाटायचं म्हणलं तर काय ते स्तंभ आहेत, खांब आहेत. जसं किती जरी भिंती चढवायची असल्या 2 मजली बांधायचं असलं तर त्याला पिल्लरची गरज असते, भिंतीची गरज असते, खांबाची गरज असते. तसं हे स्तंभ आहे. नामदेवराय 4ही युगात होते बरं का. त्रता त्रेता द्वापार कली. ज्याप्रमाणे नामदेवराय 4ही युगात होते तद्वत त्याच न्यायानं 4ही युगात दासीजनी होती की नाही सेवेमध्ये. आणि आज सुद्धा दासीजनी असल्यासारखे म्हणजे ते नामदेवरायच आहेत. कारण का आपण पंढरपूरला गेल्यानंतर एकाएकी आपल्याला पांडुरंगाचं दर्शन सहजासहजी होत का होत नाही हो. सर्वप्रथम गेल्यानंतर पंढरपुरामध्ये काय करावं लागते चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान किंवा चंद्रभागे स्नान अधिक हरिकथा विधी तो हरिकथा. त्या ठिकाणी गेल्यानंतर चंद्रभागा डोळा देखलिया अवघेची तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. चंद्रभागेचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी चंद्रभागेचं गंगेचं स्नान करावं लागतं. आणि ती चंद्रभागा म्हणत असते बाबा माझं दर्शन झालं ठीक आहे पण आता तुला डायरेक्ट पांडुरंगाकडे जाता येत नाही. इथून कुठं जा पुंडलिकरायाकडे जा. तिथं आपण पुंडलिकरायाचं दर्शन घेतो. पुंडलिकरायाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कृतार्थता आहे बरं का. कारण भगवान पंढरीश परमात्मा सुद्धा पुंडलिकच्या भावार्थासाठी आलेला आहे. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळाहुनी झाला येता निज प्रेम निज भक्ता घ्या आता म्हणत असे. पुंडलिकाच्या भावासाठी गोकुळातला जो श्रीकृष्ण परमात्मा आहे तोच विटेवर उभा आहे म्हणून तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो माधवी बरा आहे आणि विठ्ठली बरवा आहे. तो जो पुंडलिक आहे पुंडलिकासाठी भगवान परमात्मा तिथं आले. का आले तर आई वडिलांच्या सेवेवर प्रसन्न होऊन. पुंडलिकरायाने अगोदर त्रास दिला हे सांगायचं नाही आपल्याला पण त्यांच्याकडून पश्चाताप झाल्यानंतर आई वडिलांची इतकी सेवा केली पांडुरंग परमात्मा कृष्ण परमात्मा त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्या ठिकाणी भेटीसाठी आले. पण पांडुरंगाला त्यांनी न पाहता सेवेमध्ये रममान झाले. पांडुरंग परमात्मा म्हटले मी देव आहे, मी तुझ्या भेटीला येऊन सुद्धा तू माझ्याकडे पाहत नाही. पांडुरंगाला पुंडलिकरायाने सांगितलं मला काहीच बोलायचं नाही, माझी सेवा चालू आहे, ही घे वीट आणि त्या विटेवर टाक म्हणून उभं राहा म्हणून वीट फेकली आणि त्या विटेवर उभा आहे. विटेचा आधार घेऊन उभा आहे. वीट कोणती आहे लक्ष ठेवा, परमार्थात लक्ष द्यावं जावं. वीट ही विटणारी वस्तू आहे. वीट ही विटणारी वस्तू आहे. विटणाऱ्या वस्तूचा आधार घेऊन उभा आहे तो विठ्ठल आहे. विटेवर उभा आहे म्हणून विठ्ठल, विटेवर उभा आहे वीट उभा म्हणून विठोबा असं त्यांचं नामाभिधान आहे. आवीट वस्तू कोणती आहे ती जशी विटणारी आहे तसं हे देखील विटणारं शरीर आहे. या विटणाऱ्या शरीराचा आश्रय घेऊन सर्वांच्या अंतर्यात्मामध्ये सर्वागटी राम तो विठ्ठल आतमध्ये आहे. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. असो मला सांगायचंय काय तो विठ्ठल जो आहे तो पुंडलिकाच्या भावासाठी आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी विटेचा आधार घेऊन उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तो का म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख. सर्व सुख असणारा सुखाचा सुखनिधी, सर्व सुखाचा आगर. सर्व सुखाचा आगर म्हणजे मळा. आगर म्हणजे कळालं की तुम्हाला आपण बस स्टँडला आगर म्हणतो. प्रत्येक बस स्टँडच्या वरी लिहिलेलं असतं कंधार बस आगार, उदगीर बस आगार, अहमदपूर बस आगार. आगार म्हणजे अनेक बस एकत्रित येतात त्याला काय म्हणायचं आगार.
तसं आगार म्हणजे मळा. अनेक फुलाची झाडे ज्या ठिकाणी, अनेक फळभाज्या फळ ज्या ठिकाणी, अनेक काय सगळे पालेभाज्या सगळं काही जे एकत्र येतात त्याला मळा म्हणतात. तसं सर्व सुखाचा मळा आहे पांडुरंग परमात्मा. सुखरूप पैसा दुजा कोण सांगा. म्हणून त्या ठिकाणी पांडुरंग आमच्या समोर, पांडुरंगामध्ये सर्व सुख आले. म्हणून तो सुखरूप परमात्मा पुंडलिकाच्या दारामध्ये उभा आहे. आणि का? त्याचं कारण एकच, आई वडिलांची सेवा. म्हणून मला एक अभिमान वाटतो की पॉम्पलेटवर सुरूपासून मी सुरुवातीला पाहिल्या बरोबर मला मोरेश्वर दादांच्या आई वडिलांची फोटो दिसली. कारण धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आधारस्तंभ जसं स्यारी युगात दासीजनी नामदेवरायासोबत होती, त्या ठिकाणी आल्यानंतर पुंडलिकाचं दर्शन झालं. पुंडलिकरायाचं दर्शन घेतल्यानंतर आपण कुठे जातो? पुंडलिकरायाचं दर्शन झालं की नेट महाद्वाराकडे. महाद्वाराच्या जवळ गेल्यानंतर अगोदर आपल्याला दर्शन कुठं असतं? चोखोबारायचं. ज्यांचा परमार्थ चोख आहे त्याचं नाव आहे चोखोबा. चोखोबारायांच्या समोर जात असताना जे परमार्थामध्ये अवस्था जे चोख शुद्ध असते त्यांचं नाव आहे चोखोबा. त्या चोखोबारायांचं दर्शन आहे. जरी अंत्यजादी योनीमध्ये त्यांचा जन्म झाला तरी श्रेष्ठ आहे. कारण परमार्थामध्ये बघा जात धर्म पात आपल्या या संप्रदायामध्ये अजिबात नाही. कारण सर्व संप्रदायातले आपल्या या वारकरी पंथामध्ये संत महात्मे होऊन गेले. बघा गोरोबा कुंभार, सोखा मेळा बंका जातीचे महार त्यासी सर्वेश्वर ऐके खरी. सर्व समाजातले सज्जन कसाय विकुलागे मांस अनेक असो म्हणून सकळाच येथे आहे अधिकार. मग चोखोबरायांचं दर्शन जायचं. आणि चोखोबरायांचं दर्शन घेऊन जात असताना आपण शुद्ध होतो, चोख होतो परमार्थात. तिथून गेल्यानंतर पुढं चोखोबराय म्हणतात पुढं चला. कुठं? आपले राहिले संतांचं दर्शन, नामदेवरायचं दर्शन, नामदेव पायरीचं दर्शन झालं. शुद्ध होऊन नाम घ्यायचं. चोखोबारायचं दर्शन झालं म्हणजे शुद्ध झालो. मग नाम चिंतन करायचं. नामदेवरायचं दर्शन, नामदेवरायची आज्ञा घेतल्यानंतर नामदेवराय म्हणतात आता तुम्ही सगळ्याचं दर्शन घेतलं, आता तुम्हाला आज्ञा आहे तुम्ही पांडुरंगाच्या द्वारामध्ये जा. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर तिथे गेलं की आपल्याला पांडुरंगाचं मग दर्शन होतं. एवढ्या संतांचं दर्शन घेऊन आपल्याला तिथे जावं लागतं. तद्वत त्या न्यायानं आणखी आधारस्तंभ त्यांच्या आई वडिलाचा आहे. कारण का? ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला म्हणून आपण हे सगळं कार्य करत आहोत, हे या जगामध्ये वावरत आहोत, त्यांचं ऋण आपल्यावर आहे. म्हणून त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्या आई वडिलाला सतत डोळ्यासमोर ठेवा म्हणून ते सुद्धा फोटो आज झळकत आहे बरं का. म्हणून त्यांना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत. धन्य माता पिता तयाची, प्रसवली तया कुळाचा उद्धार, तो तरे निर्धार नामा म्हणे. ज्या माऊलीनं त्यांना जन्म दिला त्या कुळांचा तर उद्धार आहे, तो तर तरणार आहे, ते तरणारच आहेत. त्यांच्या कुळाचा, कोण्या कुळाचा? ह्यांच्याही कुळाचा आणि पत्नीच्याही कुळाचा, 42 कुळाचा उद्धार होणार आहे. विठ्ठला असा यथासांग पद्धतीने अखंड हरिनाम सप्ताह द्वितीय वर्षाचा पार पाडले. पुढे सुद्धा भगवान परमात्मा त्यांच्याकडून ही सेवा करून घेतीलच अशी भगवान पंढरीनाथ चरणी प्रार्थना करून सेवेला सुरुवात करतो. जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाद्वारे उपदेश केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय सर्व संत मांदियाळी या भूतलावर आलेलेच आहेत. कशा करता? तर उपदेशासाठी. उपदेश कोणी करावा, कोणाला करावा, कशा प्रकारे करावा. लहानाने मोठ्याला उपदेश करू नये, पण जर हिताचा असला तर लहानाने सुद्धा मोठ्याला उपदेश करावा. बापानं पोराला सांगू नये बापा तुम्ही असं वागा म्हणून, पण बापच जर बिड्यावडीत येत असेल तर सांगायला काही हरकत नाही. बापाला पोरानं शहाणपण शिकू नये, पण बापच जर झुलत येत असेल तर सांगायला काही. तसं मुक्ताईनं आपल्या वडील बंधूला सुद्धा उपदेश केला. मोठ्यानं लहानाला उपदेश केला तो उपदेश आहे. तसं संत महात्म्याला उपदेश करण्याची काय गरज हो? त्यांना कुठे असे रोजचे 2000 रुपये भेटत होते?
त्यांना काही फायदा होता, पण नाही. एखादा जर जीव वाहत जात असेल तर त्या संताला त्याची कळकळ असते, कळवळा असते. त्याला उदाहरण म्हणून द्यायचं असेल तर मुलगा जर उन्हामध्ये खेळत असेल तर आई त्या मुलावर रागवत असते. रागवत असताना ती म्हणते, अरे बाळा उन्हात मरू नको, सावलीत. आता मरू वाटतंय कुणाच्या आईला, पण सावलीत मेलं काय उन्हात मेलं काय, मरण हे वाईटच आहे की नाही. पण तो म्हणण्यामागचा उद्देश तुझ्या हिता लागे करीसी वसवसी. त्याप्रमाणे साधू संतांनी तुम्हा आम्हाला आपण बुडून जात आहोत, भावसागरात वाहून जात आहोत, माया चक्रामध्ये आपण गुंतून राहिलेलो, त्याच्यामधून काढण्यासाठी संतांनी आपल्याला उपदेश केलेला आहे. विठ्ठला मुळामध्ये मनुष्य देह दुर्लभ आहे बर का. न मिळणारी कठीण वस्तू अशी आपल्याला कठीण असा अमूल्य असा ठेवा सापडलेला आहे. परंतु मनुष्य देहाला येऊन आपण मनुष्य आहोत अशी जाणीव पुष्कळ लोकांना नाही. कशावरून म्हणाल तुम्ही महाराज, तर नर देहाला येऊन आपण वेदांनी सांगितलेले काही कर्तव्य कर्म पालन करीत नाही, सतशास्त्र काही सवय करत नाही, ज्ञानेश्वरी पठन करीत नाही. त्यामुळे तुम्ही आम्ही आपण कोण आहोत, आपलं कर्तव्य काय आहे, आपण काय केले पाहिजे याची जाणीव न झाल्यामुळे प्रायः पुष्कळसे माणसे अधोगतीला जातात. अनमोल असा नरदेह प्राप्त होऊन देखील मनुष्याला स्वतःच्या कर्तव्यतेची इतिवी कर्तव्यतेची जाणीव न झाल्यामुळे अधोगतीला जाण्या वाचून दुसरा मार्गच राहत नाही. पहा भगवान ज्ञानेश्वरी मध्ये 7व्या अध्यायात म्हणतात, पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ अगवा सांडोनिया. इंद्रिय गामाच्या विधी अहम ममतेच्या जल्पवादी. अर्जुना, हे लोक या देहरूपी गावी ज्या कार्य करता आलेले आहेत तो कार्यभाग सोडून या इंद्रिय रूपी गावच्या राज रस्त्यावर मी आणि माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकाराचा समुदाय मिळून गोंधळ घालतात. शेवटी पशु पक्ष्यादी अशा निकृष्ट योनीला जाऊन ते नाना तऱ्हेचे दुःख यातना भोगावे लागतात त्यांना. म्हणून प्रत्येक मनुष्य मात्रास आपल्या स्वतःच्या कर्तव्यतेची जाणीव व्हायलाच पाहिजे. ती झाल्या वाचून त्याला मोक्ष प्राप्ती नाही. परंतु अशी जाणीव कोणातच नाही हो. प्रत्येकाला वाटतं 4 मुलं बाळ झाली, थोडा आपला संसार चांगला नीटनेटका चालला की लोक म्हणतात झालं आमचं कल्याण, झाली नरदेहाची इति कर्तव्यता. असे स्वतःला कृतार्थ समजणाऱ्या अज्ञानी जीवाला जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगाद्वारे उपदेश केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी उपदेश केलेला आहे की तुकोबाराय म्हणतात, बाबा रे, नरदेहाची सार्थकता विषयार्जन करण्यात नसून केवळ आणि केवळ एक परमात्मा दर्शनात आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक,
जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखल्या. जन्माला आल्याचं सार्थक भगवत दर्शनात आहे, केवळ आणि केवळ एक परमात्मा दर्शनात आहे, विषयार्जन करण्यात नाही. विठाला विठाला माझं वजन झालं 1 छटा, हाराचं वजन झालं 10 किलो. वरच्यावर खालीच वाकू लागलो. आमच्या मामाने हेरून आणले तर आज महाराजाला खाली बसवायचं म्हणले, काय लव जास्त वेळ करू नये म्हणायचं, लय बोलते म्हणले का काय की. तो कामाने जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची जन्माला आल्याचं सार्थक एक केवळ आणि केवळ एक विठ्ठल परमात्मा दर्शनात आहे. नरदेहाची ती कर्तव्यता विषयार्जन करण्यात नसून केवळ एक भगवत दर्शनात आहे. म्हणून असं जगद्गुरु तुकोबाराय नरदेहा महात्म्य कीर्तनातून उपदेश करीत असताना एका साधकाला ते ऐकलं साधकांनी, आणि त्या साधकाने घरी गेल्यानंतर ऐकून त्याच्यात मनाची इतकी तीव्र इच्छा झाली, त्याच्या मनाची इतकी तळमळ झाली, तो सारखा रात्रंदिवस चिंतन करू लागला की बाबा रे, जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगितले कीर्तनातून की नरदेहाची सार्थकता केवळ परमात्मा दर्शनात आहे. असं ऐकल्यानंतर त्याला सारखा ध्यास झाला, त्याच्या मनाची तीव्र लालसा झाली, मला कधी भगवंताचं दर्शन होईल, मला कधी भगवत प्राप्ती होईल, असं त्याच सारखं रात्रंदिवस तळमळ लागली. दीन तैशी रजनी झाली हो माये, अवस्था लावून गेला अजूनही काय नाही. आणि त्याला तळमळ वाटू लागल्यानंतर त्यांनी विचार केला की भगवत प्राप्तीचा उपाय नरदेहाचं महात्म्य ज्या संतांनी आपल्याला सांगितले, आपण दुसऱ्या तिसऱ्या कोणाला विचारत बसण्यापेक्षा ज्यांनी सांगितले त्यांचेच पाय धरावं, त्यांच्याच शरण जावं, कारण त्यांनी सांगितले म्हणजे तेच आपल्याला उपाय सांगतील. म्हणून जगद्गुरु तुकोबारांच्या जवळ आला तो कोण, तो साधक, आणि त्यांच्या चरणाबरोबर नतमस्तक होऊन दंडवत घातला. श्री संताची माता चरणावरी, माता चरणावर दंडवत घालून नतमस्तक झाला. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हेल करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. तुमचं दर्शन झाल्यानंतर विश्रांती निश्चित प्राप्त होणार, कारण विश्रांतीचा ठाव पाये संताच्या ठाव भाव, संताच्या चरणावर नतमस्तक झाल्यानंतर विश्रांती मिळणार आहे. म्हणून त्यांना माहित होतं. त्यांनी तुकोबारांच्या जवळ आल्यानंतर तुकोबारांनी त्यांच्या चेहऱ्याला पाहिलं, कोणाच्या, साधकाच्या, आणि तो साधक असा दुःखी दिसत आहे म्हणून संताला कळवळा येतो. आमचे संत महात्मे कसे असतात ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलेलं आहे बरं का. मी इतर काही बोलत नाही, पुराव्यानिश्चित बोलतो. ज्ञानोबाराय म्हणतात संताचं हृदय कसं असतं, संत कसे असतात. जे हिताहित देखती हानी कवनान घेपती, उसोलीशी न हरिती देती सुख. पुढच्या माणसाला लगे लगे संत महात्मे चेहरे वाचत असतात, त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे संत बघत असतात. त्यांना तळमळ असते, त्याचं हित कशात आहे, अहित कशात आहे हे बघून त्याला उपदेश करतात. तुकोबारायांना कळालं की हा दुःखी मनुष्य कशाच्या तर प्राप्तीची इच्छा आहे. त्यावेळेस तुकोबारायांनी त्या साधकाला विचारलं, तू एवढा चिंताक्रांत का आहेस, एवढा दुःखी का आहेस, तुला नेमकं कसलं दुःख आहे. त्या साधकाने तुकोबारायाला सांगितलं, देवा तुकोबाराया, मला कसलंच दुःख नाही, मला काही टेन्शन नाही, फक्त माझ्या मनाची एक तळमळ आहे, माझ्या मनाचा एक हेतू आहे. काय आहे तो तुम्ही पूर्ण करा. एवढा पूर्वा मनीचा हेतू मज पंढरीनाथ भेटवा,
मी तुमच्या न सोडी पाया करीन काया कुरवंडी. तो साधक जगद्गुरु तुकोबारायला म्हणू लागला, तुकोबाराय माझ्या मनातला एवढा हेत पुरवा, मला पंढरीनाथ भेटवा, मग मी तुमचे पाय सोडणार नाही. माझी ही काया जी आहे, शरीर जे आहे, कुरवंडी करीन. कुरवंडी म्हणजे माहिती की तुम्हाला, महिला मंडळाला माहित असेल कुरवंडी. घर 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 फिरवतात बघा, पीठ मध्ये तोंडात कोणते काय म्हणते तुमच्याकडे त्याला, गिरणी ना पिठाची नाही हो, पिठाचा उंडा घ्यायचा मध्ये कोंबायचं वरून फिरवायचं, गोटवे त्याला शेवाया, त्याला कुरवंडी म्हणतात. म्हणजे त्याची वाळून एवढे एवढे बारीक दिसते का नाही, ते जसं आपण वाळवतो ते जशी शेवा आहे त्याला कुरवंडी म्हणतात. करीन काया कुरवंडी म्हणजे ह्या शरीराचं शेवया करून टाकेल म्हणजे तुझ्या चरणावर, म्हणजे तिथंच माझं स्थान. एवढा पूर्वा मनीचा हेत, माझ्या एवढा मनातला हेत पूर्वा, मला देवाची प्राप्ती कशी होईल सांगा. सारखा ध्यास लागला. काही मी उद्धार पावीन, काही कृपा करील नारायण. आयुष्य तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. आयुष्य चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे जितळ रात्रंदिवस त्याला तळमळ लागली. दीन तैसी रजने झाले ओ माय, अवस्था लावून गेला अजून का नाही. पडिले दूरदेशी मज आठवे मानसे, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. आता द्रुपद आहे, दीन तैसी रजने. या ठिकाणी काकड्याचे जाणकार मंडळ आहेत बर का, साधारण नाहीत बरं. त्या माणसाला फक्त स्वर नाही म्हणून सांगा, थोडासा कमी असेल प्रमाण. त्यांना जे अभ्यास नाही ते मला नाही. नाथ महाराजांचा हरिपाठ, माऊली ज्ञानोबारायचा हरिपाठ, नामदेवरायचा हरिपाठ सहजासहजी पाठ होते. त्यांचं पूर्वजन्माचं सुकृत आहे. विठाला सांगायचं म्हटलं तर नेमाचे पक्के बर का. सकाळी बरोबर 4:30 वाजता उठून आपलं आपलं नेमाने येऊन काकडा करणार. अहो मला 7 वाजता उठू वाटणं गेले मामा सकाळी, पण 7:30 वाजता अशा थंडीमध्ये इथे काकडा करतात. काकड्याचा प्रहरच आहे हिवाळ्यामध्ये. काकडा म्हणजे काकडून जायचंच काम आहे. आणि मुख्य मुळामध्ये म्हटलं तर सकाळची झोप कशी असते, सकाळची झोपेमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. सकाळच्या झोपेला साखर झोप म्हणायची. पण ते साखर झोप 4 वाजेपर्यंत झोप येणार नाही माणूस जागला तर, पण पहाटे जर झोप लागली तर दुपारी सकाळी 9 वाजेपर्यंत जाग येणार नाही. सकाळची पहाटची झोप साखर झोप, त्याच्यामध्ये उठून काकडा म्हणणं, मधुर स्वरामध्ये देवाला जाग करणं सोपं नाही. म्हणून हे जाणकार मंडळी. दीन तैसी रजनी, रात्र आणि दिवस त्याला सारखी झाली, सारखी तळमळ लागली. तो विचारू लागला तुकोबारांना, एवढं मला भेट करून द्या. त्यावेळेस तुकोबारांनी विचार केला, त्याला आपण उपदेश करायला पाहिजे, बरोबर आहे. आता त्याला भगवत प्राप्तीची तीव्र लालसा उत्पन्न झाली, परंतु त्याच्या चित्ताची शुद्धता आणि मनाची स्थिरता होण्यासाठी असाच उपदेश केला पाहिजे की त्याचे चित्त सिद्ध व्हायला पाहिजे. भगवत प्राप्ती होण्यासाठी या 2 गोष्टी लागतात, मनाची स्थिरता, चित्ताची स्थिरता नसायला पाहिजे, चित्त शुद्ध असायला पाहिजे. असाच उपदेश करावा म्हणून तुकोबाराने त्या साधकाला उपदेश केला की बाबा रे, तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे असेल का, आहे ना, मग माझं एक आहे, तू त्या परमात्म्याचं गीत शुद्ध भावांतकरणाने गा, चित्त शुद्ध करून गा.
काहीच करायचं नाही जर शब्द पाठ नसतील. न रे ला 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 ला. ना 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 ना. फक्त स्वर मिसळायचे. आणि गात असताना गाणाऱ्याचं तोंडाकडे बघू नका तुम्ही. तुम्हाला सांगतो गाणाऱ्याचं तोंड कसं का होईना तुम्ही म्हणसाल असं का वंगळ जर तोंड करायला. कबीरदास महाराजांनी सांगितले एक आमचं तत्व आहे बघा. तुम्हाला सांगतो काही जाऊ जा एखादी वेळेस जेवायला नाही दिलं तर हरकत नाही पण स्वर गेला की सगळंच गेलं. एक वेळेस टायमाला जेवण नसलं तर चालते पण भजन स्वरात पाहिजे. गाता येईल त्याची येर हरी हरी. जर समजा गाता येत नसेल स्वर लागत नसेल तर माणसाला तुकोबाराने सांगितलं थाईसी बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद हवा. हा तो स्वराचा भुकेला नाही पण स्वर हे स्वरच आहे बघा. या स्वरामुळे काय झालं तुम्हाला सांगतो. जे हरिण आहे हरिण पकडणारे काय करतात बीन वाजवतात बासरी. आणि ते बिगुल नावाचं बासरी नावाचं वाद्य वाजवत असताना ते हरिण इतकं मंत्रमुग्ध होतं इतकं श्रवणाला ऐकतं इतकं बोलून जातं तुम्हाला सांगतो. ते पारधी जवळजवळ पारध्याच्या जवळ येऊन ते बाण जवळ येऊन उभा टाकतं तिथं बसतं आणि ते इतकं समाधी लागते त्या हरणाला. मग तितक्यामध्ये आता हे ऐकून मंत्रमुग्ध व्हायले म्हणून त्यानं काय करते लगेच धनुष्याला बाण लावतो आणि त्याच्या छातीमध्ये बाण लागल्याबरोबर हरिण कोसळतं. पण त्या हरणाला सुद्धा बोलायला येतो. तुम्ही म्हणसाल माणसंच बोलते माणसापेक्षा जनावर लय हुशार आहे. एक सांग का पंढरपूर मध्ये पन्नालाल म्हणून गाढव तुम्ही ऐकलं काय ना त्याचं पन्नालाल म्हणजे माणसापेक्षा पशु प्राणी देखील हुशार आहे. त्यांचा सुद्धा संतांच्या संगतीत उद्धार झालाय. होता कृपा तुमची पशु बोले वेद आहे की नाही. पण ते पन्नालाल नावाचं गाढव असं आहे म्हणे त्या सगळ्या त्याच्या बाजूला सगळेजण उभा टाकलेले राहतात आणि त्या पन्नालाला ते मालक विचारते म्हणा या माणसामध्ये एवढ्या माणसामध्ये मूर्ख माणूस कोण आहे सांग बरं. पन्नालाल म्हणल्याबरोबर बरोबर आता मी कोणाला म्हणत नाही बरोबर तिथे कडेला जाऊन त्या माणसाजवळ उभा राहायचं ते करायचं. ते तसं केल्याबरोबर ते मूर्ख आहे. या एवढ्या माणसामध्ये चोर माणूस कोण आहे म्हणजे बरोबर त्या माणसाकडे जाऊन तिथे थांबलो. मला तुम्हाला सांगतो पशु प्राण्याला सुद्धा कळतं. विठाला विठाला मग त्या हरणाला का वाचला नाही. ते हरिण बोलू लागलं कोणाला पारध्याला. पारध्याला हरिण बोलत होत की बाबा रे तू मला धनुष्याचा बाण मारलास की नाही काही हरकत नाही लागू दे माझा प्राण जाणारच आहे आता पण बाण जरी मारलास तर माझी एक तुला विनंती आहे तुझं जे हातातली बासरी आहे ते टाकून देऊ नको. तुझं जे वाजवणं आहे ते बंद करू नको चालू राहू दे. माझा जोपर्यंत प्राण जाणार नाही तोपर्यंत. एकदाच माझा प्राण गेल्यानंतर बंद केलं तर हरकत नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काय केले. इतकं हरिण सुद्धा लुब्ध होतो तेव्हा हरिण म्हणत आहे. ते कबीरदास महाराज म्हणतात क्या देखत है पारधी पूरा लगा है गाँव जब तक शरीर में श्वास है तब तक बीन बजा कबीरा तब तक बंसरी बजा. म्हणजे एवढं मला सांगायचं काय स्वर इतका मंत्रमुग्ध करणार आहे. तुम्ही जर गायन ऐकलं मधुर तर तुम्हाला सांगतो त्या गायनानं समाधी लागते. मन लावून ऐकलं तर त्या गायनातलं मातेच काही कळत नसेल त्या गायनातलं भजनातलं काहीच कळत नाही आणि त्या न कळणाऱ्या माणसाजवळ गायन करून बघा बरं काय होत. एक दृष्टांत सांगूच का. एक सुंदर असा गाणारा कव्वाल गाणारा शिकलेला सुधारित राग रागेने गाणारा माणूस रस्त्यानं जात होता. रस्त्यानं जाता 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 काय झालं शेत लागलं. एक शेतकरी बसला होता तिथं आणि त्याच्या वावरामध्ये मक्का होती. काय मक्काचे कणस भले मोठे. मग हे जाता जाता वारकऱ्यानं बघितलं म्हणलं इथं शेतकऱ्याचे पोटा दिसत आहे मला स्थान आहे बसायचं मला मळा आहे जावं तिथं पाणी तर प्यावं. पाणी प्यावं ह्या उद्देशाने आल्यानंतर त्याने म्हटलं महाराज पाणी मिळेल का. शेतकरी दादा त्याने म्हटलं पाणीच काय तुम्ही लांबून उन्हातून आलेत आणि नुसतं पाणी पिऊ नका तर तुम्हाला थोडस मी कणस भाजून देतो.
ठीक आहे म्हणलं, ते कणस भाजून दिलं, ते वारकऱ्यानं जे कणस, त्या गायकाने जे कणस खाल्ले, ते कणस खाल्ल्यानंतर तृप्तीचा ढेकर आला, त्याला आनंद वाटला. बघा, कुण्याही जीवात्म्याला आपण जर अन्नदान केलं, अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. अन्नदानम महदानम विद्यादानम धनप्रद. विद्यादान सर्वश्रेष्ठ, अन्नदान सर्वश्रेष्ठ. एखाद्याचा आत्मा तृप्त झाल्यानंतर आपल्याला नक्की आशीर्वाद देणार. त्यांनी विचार केला, आपल्याला यांनी आपल्या पोटाची भूक भागवली आणि पाणी पिण्याचा आधार केला, म्हणून आपण एखाद्याने आपल्याला काहीतरी दिल्यावर आपण द्यावं का नाही? द्यावं का? काही काही जण घेऊ जाणते, घ्यायचं माहित राहते पण द्यायचं माहित नाही. एक एक जण साखरेची वाटी घेऊन जाते आणि बाई गंगू साखर आहे कधी किंवा ते म्हणते बिचारी आली आता द्यावं. साखर वाटी भरून देते, ती घेऊन गेल्यानंतर 1 महिना ते वाटीच परत देते. तुम्हाला म्हणलं गेलं बरं, इथल्या बाया चांगली, तुम्ही देता की वाट्या? रॅकच्या वरी भरून 4, 5, 5, 6 वाट्या बाहेरच्याच राहते, ते घरच्या बघणाऱ्याला वाटतं काय बापाने दिला असं, बाबा बाबा रुपवतामध्ये एवढ्या वाट्या, ती एक बी घरची नसते. हा, शेजारणीची मागाया जाते, हा, उसने मागुनी घेते आणि परत मागाय गेले तर घेऊ. मग काही जण घेऊ जाणतात पण देऊ जाणत नाहीत. तसं त्यांचा स्वभाव नसतो वारकऱ्याचा. वारकऱ्याने विचार केला, त्याने आपलं पोट भरले का नाही, समाधान दिले का नाही, आपण काय तर द्यावं म्हणून त्या गायकाने काय केलं, सुंदर असं सुरुवातीला जसं पटदीप राग गायला का नाही आमच्या महाराजांनी. कोणता राग? पटदीप राग. सुंदर असा पटदीप राग गायला चालू केला. कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकार लोपलिया लोपलिया असं म्हणता म्हणता ते ताने देऊ लागलं. त्यानं म्हणलं नक्की आताच बरं होतं. हे काय 7:30 झाले म्हणलं, कणस खाऊ घालून. एवढा चांगला माणूस पण कणसामुळे बिघडला किंवा म्हणला असंच माझी म्हैस सुद्धा वावरामध्ये फिरले म्हणला. 4-5 घाट खाली कणसाची, ते बी असंच करू लागले म्हणला. काय केलं? काहीच नाही म्हणला. ते काय म्हणते त्याला, नाही फासला, फास कुळवाची, कुळवाची फास होती एवढी लांब, ती घेतलं आणि एवढा मोठा केंड केलं, लाकडाला जाळ लावलं, खाऊ 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 असं इस्तो होऊ दिलं. त्या कुळवाचे फास त्याच्यामध्ये टाकलं. एवढे लाडबंद कुळवाचे फास होऊ दिलं. तितक्यामध्ये आमचा जाणकार माणूस एक विठ्ठल महाराज तिथून चाला होता, चोंडीकर. विठ्ठल महाराज मला इथं काय आले, ते ताप आलेत का काय बघावं. तर मग तिथं गेले तर काय ते आट करून ते काय विस्तव करून त्याच्यामध्ये घातले म्हणले, खाऊ खाऊ आर झालं. हे गायन चालूच आहे म्हणले आणि हे इकडं तापू लागले. ते काय प्रकार आहे? मग त्याला विचारलं, मामा काय करायला? काहीच नाही म्हणला, असंच आमच्या मशीन धाटे खालते मला कणसाचे आणि वेगळंच करायला, ते असलंच करायला. मग तुम्ही काय करायला? ही बी मामाला आता कणस दिलं म्हणला, पाणी मागितलं आणि खाईल काय तर मग, आणि एडवणीच करायला. बघा मिरगी आल्या, मिरगीचा झटका आल्यानेच करायला मला. आणि आता ह्याला काय करणार मग? काहीच नाही, ह्याच्या नव्हतं टाक नाही देतो मला 2-3 म्हशीला देतो मला. ते मला काय बोला, ह्याला काही कळच ना गेले ह्याच्यातलं म्हणला. त्या गायकाला धरून काय केलं त्या माणसाने, विठ्ठल दादाने, होय होय गायक बाबा काय झालं काय झालं, तुम्ही सावध व्हा आता. तुमचं ते मला काय झालं? काय नाही, तुमची तयारी चालू आहे. कशाची? ते मला बघा काय ते फास्ट टाकलं म्हणलं, आता त्याच्यानं तुम्हाला डागणार आहे. आणि का बरं? त्याला तुमच्यातलं काहीच कळा गेले माती. राग आळवितो नाना काय गातो कळेना, त्याच्यातला जर अर्थच कळत नसेल तर काय अर्थ? शेवटी डागण्या भेटत होत्या म्हणून ते जे उठून गेला वारकरी पुन्हा कोणाच्या भानगडीत पडला नाही, ऐकू द्यायचं. म्हणून स्वराला महत्व आहे. हा, नाही तर तुम्हाला सांगतो इथं गाणारे सुंदर आहेत. हा, फार जुना काळ आहे. सांगतो माझी घटना, 70 वर्ष होऊन गेली असतील त्या गोष्टीला. तुम्ही लहान होता लय लहान, म्हणजे माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान होता. तेव्हा तुम्ही गोट्या खेळाल तर तुम्ही ऍक्शनच्या आधीच आहे. मी लय जुनी गोष्ट आहे.
मी कीर्तनाला गेलो कर्नाटकामध्ये, त्या ठिकाणची अवस्था सांगतो. कीर्तनासाठी अभंग घेतला मी. मृत्यू लोकी आम्हा आवडते परी. काय काय तवाची गायकाची कथा सांगलो. नाही एके हरिनामे वेण. त्याचं द्रौपद महाराज विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून म्हणते म्हणे बसले. सुंदर अशी शेवटची चाल दिला त्याला. त्याला म्हणलं द्रौपद म्हण. ते म्हणायला चालू केलं बरे मध्ये. विठ्ठले हे चित्त सरपंचापासून म्हणायला चालू केलं. काय विठ्ठले हे चित्त सरपंचापासून. तिथं काय शब्द आहे? प्रपंचापासून. म्हणलं पुढे काय म्हणते ऐकून घ्या. म्हणलं तर चर्मन ते म्हणे बैसले से. मला आणखी कोणते सदस्य ग्रामपंचायतचे मेंबर घाल त्याच्यामध्ये. त्या तुम्हाला काय सांगाल, आमचे बाबा हे दोन्हीच्या दोन्ही किती सुंदर काकडा गायले. सकाळी ऐकायला आमच्या इकडे गाणारे कसं गाते सांगतो. सकाळी चालू केलं रोजची तेच चालू. संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. ते ऐकूच वाटणार. व त्याची तळमळ नाही आपलीच तळमळ आहे ते ऐकणाऱ्याची. मग एक जण काय काकडा सुरू केलं त्याला. ते अभद्र शब्द कसे म्हणतात याच्याबद्दल सांगतो. काय केलं पहिल्याच्या काळात. ते अभंग किती चांगला आहे बरं. आता कोठे धावे म्हण. किती चांगलं आहे. सुंदर असं गायचं. तर त्या एका वयोवृद्ध बाबानं व म्हाताऱ्या बाबानं चालू केलं सकाळी काकडा. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. इथपर्यंत बरं म्हणलं. तुझे चरण देखलिया ही बरं म्हणलं. भाग्या मेला शिन गेला. अरे बाबा तिथं भाग गेला शिन गेला आहे म्हण. ज्याचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बळ. तिथं काय शब्द अंगे ऐसे बळ. हे म्हणते अंजनीचा बाळ रेडा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबल आहे तिथं. काय सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबल. भजे का त्वरित भावना युक्त आहे. काय ज्ञानदेवा ध्यानी नाही जात वित्त गोत. भजे का त्वरित. ते भजे का त्वरित आहे. तर हे काय म्हणते भजे खा त्वरित भावना युक्त. पंढरपूरच्या वाटेने निघालो ते अभंग म्हणाले. गात जागा गात जागा गात जागा. हे म्हणाले खात जागा. घेतल्या पिशवीत तेवढं देऊन मी गर्दीमध्ये बसते. मला द्या मला बाबा कशाला निघाला. शब्द हे अभद्र म्हणायचं नाही. मग त्या काळामधली गोष्ट जुनी तुम्हाला सांगतो. माईक तिथलं काय सांगा तुम्हाला. अशी एवढी सिस्टीम चांगली नव्हती बरं तवाच्या काळामध्ये. एक माईक होतं महाराजाच्या पुढे. कसं होतं महाराज विठ्ठल महाराज तेव्हा माझ्या त्या कीर्तनातलं सांगलो. खालचं हे सगळंच होतं इथपर्यंत. त्याच्यावर बेसरमाची दांडी. मला बेसरम का लावलं बाबा. त्याला माझ्याकडे बघून वाटायला काय महाराजाचं असेल मग. बेसरमाची काढी. एका गायकाच्या पुढे माईक कसं बांधलं होतं माहितीये का तेव्हा. वरी ह्याची दोरी. ते गायक जेव्हा जेव्हा गावला तिकडून एक फॅन आहे. ते फॅनच्या वाऱ्याने ह्याचं तोंडाला. ते कसं का असणार पण आपले वारकरी शुद्ध गातात. याला महत्व आहे. विठ्ठला आता लक्ष द्या. अभंगाकडे येतोय मी. हा भावे गावे गीत. तो खबर आहे काय म्हणतात. अभंगाच्या पहिल्यात काय चरणामध्ये काय सांगितलंय महाराजांनी. भावे गावे गीत. आता तुम्हाला शंका येईल गीत म्हणल्यावर काय अर्थ होतो गीतचा. गाणं. वा. गीत शब्दाचा अर्थ काय झाला गाणं. मग महाराजांनी या अभंगाच्या पहिल्या चरणात मोगम शब्द घातलाय जुना. भावे गावे गीत उग सहज म्हणून टाकलं. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. पण कुणाचं गीत गावं. नेमकं गाणं म्हणजे कोणतं गावं. राष्ट्रगीत गावं, भावगीत गावं का कोणते ते फिल्मी गीत गावं. आता त्या गीताला काय सांगावं काहीच अर्थ नाही बघा. आजकाल गाणे निघाले ते रॉपर सॉन्ग म्हण. हे मै नाही तू कोण दे कोण दे मै नाही तू कोण. तुला काहीच अर्थ नाही उगा सारखं चराट वळ्याने म्हणायचं. गाणे कोणते गावे. नाहीतर आजकालच्या गाण्याला काहीच अर्थ नाही. मी गेलो तेलंगणामध्ये
आदिलाबाद साईडला 3 वर्ष शिकवायला होतं मुलांना. आता जिकडं तिकडं म्हणजे काय एक 10 कोसावर भाषा बदलते की नाही, तसं तेलंगणातली तेलगू भाषा आहे. मग मी काही दिवस शिकवलं. आपल्या इकडचेच माणसं राहणार आहेत सगळे, मुंडे जाधव, इकडचे तिकडे त्यांचे वाडवडला जाऊन शेती धरलेली. मग त्या ठिकाणी मी शिकवायला गेल्यानंतर 3 वर्ष राहिलो, पण मला त्या गाण्याचा अर्थ अनेक कळाला नाही. कोणतं गाणं माहितीये का? नाकुमका 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 नाकुमका. मी एका मुलीला कीर्तन शिकवलं तिथल्या बरं का. तिला मराठी अजिबात येत नव्हती, फक्त बोलायला घरामध्ये सगळे मराठी बोलायचे. तिचा मेन विषय होता तेलगू. पण आज ती माझी जे विद्यार्थी मुलगी आळंदीत आहे, आता ज्ञानेश्वरी फास्ट वाचवते, ज्ञानेश्वरीचे भगवद्गीतेचे श्लोक वाचवते, कीर्तन करते. संतांची कृपा झाली, माऊलीची कृपा झाली, आपण फक्त निमित्त मात्र. मग ती मुलगी मराठी बोलायला शिकली. मी म्हणलं तुला तेलगू येते अश्विनी, आणि मला एक सांग बरं काय महाराज गुरुजी. आणि ती आडरा नाकुमुका 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 ह्याचा अर्थ काय मला कळच ना गेलं. ती म्हणजे काहीच नाही, नाकाचा मुका नाकाचा मुका. बरं आहे तुला आज का सांगायला, मलाच कळालं नाही आणि तुम्हाला काय म्हणून सांगू. पुन्हा दुसरं गाणं ऐकलं मी. अंटे अमलापुर ही अंटे इचापुर ओ अंटे उचापुर इलकट लागे तरी अंद्राजन. तिकडच भजन वेगळं. पुन्हा मग मी काही दिवस आमची सासरवाडी कर्नाटकातली झाली. ऐका मग ध्यान देऊ. आता ते माझ्या महाराज कुठं कुठं बोंबलत फिरायला. साधू एका जागी रावणी, संतांनी एका जागी रावणी, गुरुजीने एका जागी रावणी, फिरत राहावं लागतं. मग ते तेलंगणामध्ये गेल्यानंतर चंद्रपूर आपल्या इकडं आता सध्या चंद्रपूरकडं तिकडची गोंडी भाषा वेगळीच आहे. तुम्हाला कधी तर सांगेल. आता जाऊया. बतालीन ती म्हणते, बतालीन ती जेवण झालं का असं आहे. मग तिकडे गेल्यानंतर मी कर्नाटकामध्ये काही दिवस तिकडे वळसमुद्रला 1 वर्ष शिकवायला राहिलो. तिकडचं गाणं ते बी मला काय समजणार. हे गाणं लय मस्त आहे. ते ದೊಡ್ಡ ಕೊಟ್ಟರೆ ಬೇಕಾದ ಸಿಗುತ್ತೈತಿ ಜಗದಲ್ಲಿ ಕಾಲು ಹಡೇದ ತಾಯಿಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡು ಮ್ಯಾಲ ಮತ್ತೆ ಸಿಗುವಲೇನು ತಮ್ಮ ಮರಳಿ ಬರವಲೇನು. काय म्हणलं तुम्हालाच माहिती. त्या गाण्याचा अर्थ इकडे वेगळाच आहे. तिकडच्या त्या गाण्याचा गीताचा अर्थ आहे सगळ्याच जगामध्ये श्रेष्ठ कोण असेल तर आई आहे. ದೊಡ್ಡ म्हणजे मोठी. ದೊಡ್ಡ ಕೊಟ್ಟರೆ ಬೇಕಾದ ಸಿಗುತ್ತೈತಿ ಈ ಜಗದಲ್ಲಿ ಕಣು ಜಗमध्ये सर्वश्रेष्ठ 9 महिने 9 ತಿಂಗಳು ಹೊಟ್ಯಾಗ ಇಟ್ಟಿ ಸಿದ್ಧ ಬೆಳಗಲೇನು. म्हणजे 9 महिने 9 दिवस आई पोटामध्ये. दमानी बोलू का? परबातेन उठल पैसाच्या रात जारछो वळवळसे जारछो. काय महाराज ठीकच नाही. एवढे तुम्हाला सांगतो त्या भाषेचा आपल्याला काही गरज नाही. तुम्हाला सांगतो पहिल्याच्या काळामध्ये सकाळी 6 वाजता उठल्यानंतर आपल्या मंदिरावर गाणे कोणते चालायचे. किती सुंदर गाणे होते बघा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणली सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. पुन्हा भीमसेन जोशी म्हणायचे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. सुंदर असे ज्याचा सखा श्री हरी त्यावरी विश्व कृपा करे पावले पंढरी वैकुंठ भुवा धन्याजे देन सोनियाचा. किती गोड वाटत होतं भीमसेन जोशीचा आवाज, पुन्हा अजित कडकडीचा आवाज. आणि हे सुंदर सुंदर गाणे ऐकायचे. आता ते गाणे ऐकायला भेटणार नाही. मग ते भावगीत होते सुंदर, ते भावगीत गेले. पुन्हा भावगीत गेले. आता 2005च्या नंतर मग गाणे वेगळे चालू. ते कोणती शांताबाई आली म्हण, लवंगी मिरची आली असेल, बाबूराव आला असेल, आमदार झाल्यासारखं वाटतं आला असेल, लय गाणे आले. पण त्या गाण्याला काहीच अर्थ आहे का?
अटक मटक चवळी चटक केस झटक वाऱ्याना लटक इकडून तिकडं मारी ती चक्रा. तुझा नकरा काय त्या गाण्याला अर्थ का? पण ते गाणे 1 वर्ष चाललं का 2 वर्ष चालले असतील, पुन्हा त्याला किंमत आहे का? पण आज 750 वर्ष झालं तीच ओवी आहे. आजही उघडून पाहिली तर समाधान आहे. आज 750-400 वर्ष झालं तुकोबारायांचा अभंग आपण गातो, सुंदर येते त्या माऊलीचा अभंग गातो, रूप पाहता लोचनी. काही बदल झालाय? एखादी दिवसाचं वर्तमानपत्र जर असेल तर ते एका दिवसापुरतच वाचतील माणसं. दुसऱ्या दिवशी कुठं जातं? रद्दीच्या पेपरामध्ये विठ्ठला विठ्ठला बरं म्हणतील हाय हाय मी जाता राहील काय काय. चंद्र तळपतील सूर्य जळकतील तारे आपुले क्रमाचरतील असेच वारे पुढे वाहतील पुन्हा होईल का अंतराय. ज्या वेळेस रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले त्यावेळेस भरताला राग आला. कोणाचा? बायकोचा, आईचा. आईचाच राग येतो पोरायला. बायकोचा कसा येते? मायनं म्हटली एका दिवशी बाळा जेवायला बसल्यानंतर जेवायला बसला रागामध्ये तडकाफडकी आईला जोरात जोरात बोलू लागला. तुला काही कळतं का? म्हणला काही अक्कल आहे का? काय झालं रे बाबा एवढं का तापला? हे म्हणला एवढं कुठं मीठ टाकायचं असतं का? तिने म्हणली नाही रे बाबा मी कधी केलेच नाही स्वयंपाक, माझ्याकडून नाही झालं ते तुझ्याच बायकोने केले. हा होत असते म्हणला. काय होतं एखादी वेळेस चालून घ्यावं लागतं मला, पडते एखादी कधी तुझ्याच बायकोने टाकले म्हणून. माईला कोणी बोलत. मग त्यावेळेस भरत आईचा राग धरला. का राग धरला? माझ्या अशा ज्येष्ठ श्रेष्ठ बंधूला वनवासात धाडण्याची आज्ञा मागितली, मला गादीवर बसू लागले. म्हणले हे काही बरोबर नाही, आई बरोबर नाही म्हणून बोलू लागले. त्यावेळेस रामचंद्र प्रभू आपल्या भावाला समजावून सांगू लागले की बाबा याच्यामध्ये दोष माझ्या बापाचा नाही वनवासाला पाठवण्यामागे, याच्यामध्ये दोष माझ्या आईचा नाही, याच्यामध्ये दोष तुझा नाही, मग दोष कुणाचा? एक सुंदर कविता आहे ऐका. कविता का सांगतोय तर त्या कवितेला सुद्धा अर्थ आहे बर का. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी त्यांना पुन्हा नाही गाठ. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, दैव जात दुःखे भरत दोष ना कुणा. बघा समुद्रामध्ये 2 लाकडं भेटतात, 2 लाकडं एका जागी आले की पुन्हा मोठी लाट येते. त्या लाटे वाटे त्या दोन्ही लाकडाला जसं दूर करते लाट, तशी एक प्रारब्धाची लाट आहे. त्या प्रारब्धामुळे मला हे बघावं लागतं. प्रारब्धाची जोडे धन ऐका प्रारब्धाची ठेव, भिक्षुक झाले पांडव, धन घोडे सर्व तेही सांडिले प्रारब्धे. सगळं काही हे प्रारब्धाने घडतं. त्या काळाचे ते गाणे गीत भावगीत आणि ते कविता एवढ्या सुंदर होती. आताच्या कवितेला काय किंमत आहे? लेकराला एका मी म्हणायला बाई तू कितीला आहे? मला LKG ला आहे. म्हण बरं इंग्लिश मध्ये कोणती कविता पोएम म्हण. म्हणलं पप्पा सांगा कोणाचे, आधी मराठी म्हणून दाखवलं. म्हणलं पप्पा सांगा कोणाचे? असतील मम्मीचे. लेकरं कोण्या भूताचे? त्या कवितेला का जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा, त्या कवितेला कसलाच काही अर्थ नाही. पण हे गीत कोणतं गायचं आहे तुकोबाराय सांगतात. गाशी तरी एक विठ्ठलचे गाय, नाही तरी गाये गाये नाही तरी गाये राये उगा. नाही
गा म्हणतात तर कोणतं गीत गायचंय? हे बाकीच्या गीताला काही व्हॅल्यू नाही, किंमत नाही. बाकीचे गीत एक दिवस चालतील, 1 वर्ष चालतील, पण गीत गायचं असेल तर गाशी तरी एक. आमचे संत महात्मे देखील बघा, रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या वाजवीत, संध्या फुल्या नाचत निज घेऊन फिरत गा, जनिवनी अवघा देव वासनेचा पुसावा ठेवा. आमचे महात्मे काय गातात? रामकृष्ण गीते गा. गीत गायचं असेल तर रामकृष्ण भगवंताचंच गीत गा. त्यावेळेस तुकोबारायला साधकाने विचारलं, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे महाराज, आम्ही भगवंताचं गीत गाऊ, पण भगवंताचं गीत गात असताना आपल्याला साहित्याची गरज असते, काही साधनं लागतात की हो? तुकोबाराने सांगितले साधनं लई लागत नाही. त्यांनी सांगितलं साधकाने, अहो कसं लागत नाही म्हणता? पेटी लागते, सितार लागते, सिंतवा लागते, तबला लागतं, ढोलकी लागते, आणि हे साधनं नसतील तर त्याने सांगितले अशा वाद्याची आपल्याला गरज नाही. कोणते लागतात आपल्याला? लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस, आवडीने आवडीने मोडली वाटा सूक्ष्म दुस्तर. मृदंग लावायचा असतो. काय लावायचा? लावणी मृदंग. महाराजांनी म्हटले नाहीत लावणी ढोलकी, लावणी झांजऱ्या, लावणी तंबोरा असं काय म्हटले का? ते तामस वाद्य आहे. कोणतं? ढोलकी असल, पेटी असल. दादाच्या साहेबाच्या फडात आणखी पेटी घेऊन बसू देत नाही, नेम आहे बर का. लावणी मृदंग. श्रुती, श्रुती म्हणजे काय? विना. श्रुती म्हणजे विना. आणि टाळघोष, टाळघोषाच्या गजरामध्ये विना लावावा. त्याने सांगितलं ही जर साधने नसतील तर, हे साधने नसतील तर हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो मोठ्याने. दिंडी हाती टाळ घ्यायची, आणि समजा ती साधनं महाराज आमच्याकडे नसतील तर करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम, मुखी नाम, करे टाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विरतो तुम्हाला, लागोनिया पाया विरतो तुम्हाला, लागोनिया पाया विरतो तुम्हाला, लागोनिया पाया विरतो तुम्हाला. म्हटले उपदेश करताना म्हटले, बाबांनो तुझ्या पाया पडून सांगतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळे बोला मुखी नाम. काहीच साधनं नसतील हरकत नाही, आणि हाताने टाळी वाजवून विठ्ठल विठ्ठल म्हण. आणि टाळी का वाजवायची, विठ्ठल विठ्ठल का म्हणायचं? नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणल्याने जमत नाही का? त्याच्यामध्ये 2 फायदे बघा. विठ्ठल शब्द उच्चारित असताना ठ शब्दावर वजन पडल्याबरोबर आपल्या हृदयाचे स्पंदन मोकळे होतात, म्हणजे अटॅक येणार नाही. आणि टाळी वाजवल्यानंतर आपल्या हाताच्या टाळीमुळं जे पर्क्युलेशन असतं रक्त वाहिन्याचं, ते सारखं वाहिन्या चालू असतं. हे काही रोग होणार नाही. विठ्ठल नामाचा भरपूर फायदा आहे, राम नामाचा भरपूर फायदा आहे. पद्मपुराणामध्ये एक श्लोक आहे, थोडक्यात सांगून जातो. रकारोच्चार मात्रेन बहिर्निर्याती पातकम, पुन्हा प्रवेश भावेच मकार असतो कपाटवत. काय अर्थ याचा? रा शब्दाचा अर्थ उच्चार केल्याबरोबर आपलं तोंड काय होतं? बद होत. काहीच म्हणणं गेले, मी मराठीच बोलायलो की. रा शब्दाचा उच्चार केल्याबरोबर तोंड काय होतं? तेलंग मामी उघडत. आणि म शब्दाचा उच्चार केल्याबरोबर तोंड बंद होतं. मग आपल्याकडून काही जे ज्ञात अज्ञात चुकून झालेली पाप असतील, प्रत्येक माणसाकडून चुकून चलत चलत मुंगीवर पाय पडत, आपल्या हातून काहीतरी दोष घडत, ते जे चुकून झालेले ज्ञात किंवा अज्ञात पाप घडलेले असतील,
त्या पापकाची निवृत्ती करायसाठी रा शब्द उच्चारायचा, म्हणजे ते आतले पाप बाहेर पडावं. आणि रा शब्द उच्चारल्याबरोबर पुन्हा बाहेर पडलेले नसतीच पाप पुन्हा आतमध्ये घ्यायचं म्हणून लगेच बंद करायचं. मग मकार असतो कपाटवत, ज्याप्रमाणे कपाटाचे दार आपण बंद करतो तसं ते रा शब्दाचा अर्थ आणि म शब्दाचा अर्थ करून सांगितलेलं आहे. पद्मपुरामध्ये नामाचं महत्व भरपूर सांगितलेले. विठ्ठला विठ्ठला करे टाळी बोला, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखे नाम. अशा प्रकारे सांगत असताना साधक तुकोबारायला म्हटला, अहो असं कसं हो, फक्त तुकोबारायने एक सांगितले, तू मुखानं करे, हाताने टाळे वाजव आणि मुखानं नामस्मरण कर, तुला फायदा होणार आहे. पण त्या ठिकाणी गात असताना, अरे तू जे म्हणत आहेस ते बाकीचे साधनं लागत नाहीत का? त्यावेळेस तुकोबारायने म्हटले, साधनं लागत असतील तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सोबती जे सवंगडी होते गवळी, त्यांच्या काळात का पेटी होती का? त्यांच्या काळात काही ढोलकी होती का? तबला होता का? दगडाचे टाळ कोणत्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. भगवान परमात्मा तुमच्या आवाजाचा राग रागिणीचा कसलाच केला नाही. भगवंताला काय आवडतं? गात असताना त्या गाणाऱ्याच्या अंतःकरणातील भाव पाहतो भगवंत. विठ्ठला विठ्ठला गिरधरी लाल तो भाव का वो का, राग कला नाही जानत तुका. देव हा भगवंत हा राग रागिणीचा भुकेला नाही, तुमच्या स्वराचा भुकेला नाही. नये जरी तुझ मधुर उत्तर. अभंगातील गाथेतील कितवा अभंग आहे? तिसराच आहे. हो, नये जरी तुझ मधुर उत्तर. बरोबर आहे, बरोबर आहे. दिदला सुस्वर नाही देवे नाही तयावीन, भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल, राम कृष्ण नाही तयावीन, भुकेला विठ्ठल. देव त्याचा भुकेला नाही. कशाचा? तुमच्या स्वराचा राग रागिणीचा बोलणार भुकेला नाही. येईल तैसा बोल, आईचं बैसोनी आवडी अनंत. कुठेही बघा तुम्ही, कोणत्याही अभंगात बघा, चित्ताला महत्व दिलेलं आहे. आवडी अनंत आळवावा, करा एक चित्त. देवास तारणे भाव तस्मात, द्यावे न लगे फारसे वित्त. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. झाले एक चित्त तरी बहुत. या अभंगामध्ये सुद्धा तुकोबाराने काय सांगितलं? शुद्ध करून या. आपल्या चित्तामध्ये शुद्ध आहे का? आपलं चित्त 6 जण आहेत त्याच्यामध्ये. ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर व्हावा, त्याचा नका करू अंगीकार गा. वासुदेव तरी तो फेरा. आता हे म्हणतील कुठले काढलेत की मग वाट उठून माहित नाही, कधी ऐकून माहित नाही. सकाळी सकाळी ऐकले तर हे एकच ऐकत येईल. नरदेव दुर्लभ झाला तुम्ही वासुदेव हे ऐकायला तेवढं उठते, कारण तेव्हा झगडं बघा. काकड्यामध्ये एवढी मधुरता आहे. सुंदर पहिल्या चुरूचे अभंग कसे मधुर गा जागवावं लागते. देवाला जाग करायचं असेल तर चांगलं, म्हणजे चांगलं हलवून हातात उठवावं का? आता तुम्ही मालकाला सकाळी उठत असताना कसं उठत आहो? उठता का नाही? असं करते तो कधी पडाल म्हणे काळा काळी दिल ते उठल्या उठल्या. हो होय, छकडीचे पप्पा, काय दिदीचे पप्पा, पिंटूचे पप्पा, काय केलं का? हो बघ, दूध काढायचे. उठा का? उठा लाव का? बरं काय लावले का? झोप देऊ? तसं नाही हो, दूध काढायचं आहे. ऐका की, म्हणजे असं उठत आहो का नाही?
त्या देवाला जागा करायच्या कसं होतो मोठा जागेवारी आता स्मरण करा पण असले चाले जमते मोठा जागेवारी स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्मीच्या धनदारा उठा पांडुरंगा प्रभात समय म्हणजे हलक्या सुरात गाली की ते देवाला बी आनंद होते आणि जोर जोरात बोलल्यावर माणूस उठतय रागात बोलल्यावर समाधानी नाही उठवा लागते आणि पुन्हा जागे झाल्यावर मग तुम्ही बाकीच्या अभंगाला लावा की चालेल ये विठा गरुडाचे पाय तेव्हा चालते म्हणजे कसं तेव्हा प्रसन्न वातावरण राहते असं मला सांगायचं गुंफा करीती पोकर आत 6 जण आपल्या चित्तामध्ये 6 उंदर आहेत का नाही कोणते काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार हे षडविकार जे आहेत का नाही त्या षडविकाराला जागा नाही दिली की ते चित्त झालं शुद्ध त्याच्यात जर ते पसारा ठेवून किती बी तुम्ही भजन करा चित्त शुद्ध करली भजनी बजावे आणि काचे नाठवावे गुण दोष भजनात जायचं असेल तर कोणाची टीका निंदा करत बसायची नाही चित्त शुद्ध करून भगवंताचं गीत गायचं कसं चित्त शुद्ध करून जर चित्त शुद्ध नसेल तर भगवंत तिथं राहत नाही आणि चित्त शुद्ध असेल तर तिथे नक्की भगवान राहतो यवनी गोपाळ राहे ते तुका म्हणे चित्त करारे निर्मळ यवनी गोपाळ राहे ते आणि काचे नाठवावे गुणदोष चित्त शुद्ध करून देवाचं भजन करीत असताना पण आमचे भजन असं सुद्धा तुम्हाला सांगतो इतके नाही तिकडचे अर्ध भजन झालं आता चहा आला ते चहा आल्यावर गपचिप गुणाला पिऊन भजन चालू करावं का अरे ह्याचे पालण्याचे म्हैस कितीला गेली रे चांगले होते बघ तासामध्ये गेले असेल 60,000ला इकडचं तिकडचं उकाळ्या पकड्या ह्यानं असं केलं त्यानं तसं केलं आणि काचे नाठवावे गुणदोष हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात आणि काचे गाणी काने गुणदोष म्हणाने तुझा भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय तुला सोपा उपाय करायचा असेल तर अनेकाचे नाठवावे गुणदोष कुणाचे गुणदोष काढत बसायचे नाही अनेकाचे काने गुणदोष मनात सुद्धा आणायचं नाही
छोटासा दृष्टांत सांगून सेवा समाप्त करतो. ऐका, कोणाचं गुणदोष काढत बसायचं नाही. एका गावामध्ये असंच अखंड हरिनाम सप्ताह बरं का. कारण का, एखाद्याची आपण निंदा केली आणि एखाद्याचं जर आपण उणेपण कमीपण केलं गायलं तर तो दोष आपल्या माथ्यावर येतो. बघा, भागवतामध्ये सुद्धा सुंदर वर्णन केलेलं आहे. भागवत ग्रंथामध्ये त्या कर्माचे निंदास्तवन सर्वता जाण आपण न करावे. कोणाची स्तुती निंदा करायची नाही. एका म्हणता भले आणि का सहजची निंदले, काही न घडता केले सहज घडले ते दोष. आता 5 माणसं इथं बसलेत बैठकीत. या 5 माणसापैकी हे माणूस लय चांगला आहे म्हणलं, बाकीचे वाईट आहे झालं का? म्हणजे एकाला चांगलं म्हणजे बाकीचे. एका म्हणता भले आणि का सहजची निंदले, 5 माझे भले पण एकाचे वानिता आपण, इतर जे 4 जण सहज जाण निंदिले. 5 माणसामध्ये एकाचा मोठेपणा केला की बाकीच्याची सहज निंदा घडली, दोष झाला. मग असंच अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सगळे कार्यकारी मंडळी वर्गणी मागायला फिरत होते. आणि वर्गणी मागत फिरत असताना एका गावामध्ये त्या गवळ्याच्या बाईचं घर, गवळ्याचं कळालं की गवळी लोक पूर्वी ज्याच्याकडे गाई म्हशी भरपूर असायचे, त्यांच्या घरी दूध दुभतं सगळं. मग तिथं फिरत असताना त्या घरी गेल्यानंतर त्या मावशीला म्हटलं, मावशी घडल तसं तुम्ही काय सप्त्यासाठी वर्गणी द्या. त्या माता माऊलीने सांगितलं, बघा माझ्याकडे देण्यासारखं काही पैसा नाही, पण मी एक करीन, दररोज तुमच्या सप्त्यामध्ये वारकऱ्यासाठी चहा पाजवण्यासाठी 2 लिटर दूध पोहोचत करेन. कीर्तनाला येता मी ती सेवा करेन. त्यांनी कबूल केलं. सप्ताह ठरल्याप्रमाणे ती माऊली दररोज चुंबळ ठेवायची डोक्यावरून. पहिल्याच्या काळामध्ये चरवी होती, माहिती आहे की? तुमच्याकडे चरवीच म्हणतात की नाही? कुठेकडे कसं असते, कुणीकडे कसं असतंय. आमच्याकडे माणसं मेल्यावरच जाळते. तुमच्याकडे नाही तसं होत ना सर्व. चुंबळ डोक्यावर ठेवून निघाले असताना, चुंबळ डोक्यावर ठेवून निघाले असताना त्याच्यामध्ये दूध, पण त्या माऊलीने त्या चरवीवर काही ठेवले नाही. तसंच घेऊन जात असताना वडाचं झाड एक मंदिराच्या अलीकडे, वडाच्या झाडाच्या पारंब्या खाली लोंबत होत्या. त्या वडाच्या पारंब्यावर एक घारीन सापाला पकडून बसले होते. साप पराधीन आहे, लटकत आहे, मेलेला आहे. आणि त्या सापाच्या तोंडातले एक थेंब गरळ खाली पडत आहेत विषाचे. पडत असताना चरवेमध्ये सुद्धा 2-4 थेंब पडले. सगळा चहा करून पिले वारकऱ्यांनी तिथं आणून दिल्यानंतर. सगळे वारकरी पावलं खेळाले. असं झालं, नाचला सगळे मरून पडले. हो बरे, बाकीचे सगळे मेल्यावर हे बाकीचे गावातले काही 4-5 बाया म्हणा, माणसं म्हणा, काही जण बसलेले राहतात. गावामध्ये 3च वट्टे आहेत बघा. प्रत्येक गावात 3 वट्टे असतात. काय किती? घरातून बाहेर निघायच्या वेळा एक उंबरवटा, तिथून बाहेर गेल्यावर गावामध्ये एक कुचर वटा, त्याला निंदा करायचा वट्टा म्हणते. तिथून घरी आले की उंबरवटा, उंबरवट्यातून बाहेर गेले की कुचर वटा, तिथून घरातून तिथं ते 2 वट्ट्यातून घरात बाहेर करीत एका दिवशी 4 चौघाच्या खांद्यावर गेलं, तिथं नेऊन ठेवायचा मसन वाटा. हे 3 वट्टे राहिले. त्या वट्ट्यावर बसणारे लोक काय बोलायला चालू केले. कोणी धुणं धुताच बोलायला चालू केले. काय बाईने घात केले माय, बरोबर नाही काय माय, एखाद्याला असं करायचं नव्हतं, तिचं काही चांगलं होतं वय हे बोलणार. हे ना काय माहित कोण केले ते, पण उगाच बोलायचं म्हणून बोलायचं धुणं देताना. तेवढंच काम लवकर होते. तुकोबारायांनी त्याला प्रमाण दिले की बाबा, जर कोणी आपली एखादी टीका करत असले, तुम्ही जर ऐकलो तर नाराज व्हायचं नाही. का व्हायचं नाही? लोक जे कपडे धुणारे काय राहते त्याला काय म्हणतो आपण, परीट लोकांना जर आपण कपडे धुवायला टाकलं लॉन्ड्रीवर तर पैसे घेतात का नाही? कारण त्याला बी साबण लागतं, सोडा लागतं, म्हणून पैसे घेतात. मग ते पैसे देऊन कपडे धुवावं लागतं. पण ह्याने आपलं पैसे न घेता पाप देऊन टाकतात. आसो ऐसे खळपार आमातयाचे उपकार, प्रतिपातकाची धुनी मोल न घेता साबणी असो. म्हणून निंदा करणारे जवळ असेल. मग त्या ठिकाणी ते बाया सुद्धा काय बोलू लागले. इकडं चिंता पडली कोणाला? धर्मगुप्ताला वरी. त्यांनी पाठवलं त्यांच्या यमदूताला आणि सांगितलं कोणाचा दोष आहे बघा. ते सगळे खाली येऊन बघायला लागले तर त्यांना काही समजत नाही कोणाचा दोष की काय नाही. की हे सगळे इकडे चर्चा करीत बसले. म्हणले कोणाचं ह्याच्यात पाप नाही. म्हणले कोणाला दोष द्यावा? त्यांनी धर्मराजाला जाऊन सांगितलं. धर्माने सांगितलं बघा मीच सांगतो तुम्हाला. म्हटले त्यांचा कोणाचा दोष नाही तिथं. म्हणजे तेवढ्याने चहा पिला त्या बाईचा दोष नाही ना, पिणाऱ्याचा दोष नाही.
ना त्या सापाचा तर दोष आहे का हो? साप मरून पडलेला आहे, पराधीन आहे. बरं त्या घारीचा काही दोष आहे का? तिचा तर काय दोष आहे? तिचं खाद्य तिने घेऊन बसली, तिने का बघायला कोण चालय काय नाही, उघड आहे का काय, झाकून ठेवा का नाही, ते कशाला बघत बसेल? तिने तिचं खाद्य धरून बसली, याच्यात दोष कुणाचा नाही. मग त्या धर्मगुप्ताने सांगितलं एवढं जे पाप आहे की नाही, एवढं घडलेलं ते दुसरं तिसरं कुठं बसू नका. जे कोणी बोलत बसलेत का नाही, धुणं देताना वाट्यावर बोलत बसलेत का नाही, त्यांच्या डोक्यावर ठेवून द्या. ज्ञानोबारायाने पुरावा दिला, त्याला एक सांगून जातो. परी क्रूर ग्रहाची जैसी मांदी मिळे एकेची राशी, काय येते निंदकापाशी अशेषे पापे. निंदा करणाऱ्या जवळ पापे आपोआप येतात. विठ्ठला म्हणून महाराजांनी सांगितले अनिकाचे कानी गुणदोष मना नाही. तुकोबारायाने सांगितलं की मस्तक ठेंगणा लागे संतांच्या चरणा. तुला जर देव प्राप्ती करायची असेल तर सद्गुरू नामदेव महाराज, सद्गुरू ज्ञानोबा माऊली कुरळेकर यांच्या संगतीत जा, त्यांच्या चरणावर मस्तक ठेव. पडोनी राहीन तैरे ठाई उगाच संतांची अंमली. तिथं नतमस्तक हो. संताजवळ गेल्यानंतर मर्यादेमध्ये राहावं लागतं. नाहीतर तिथं दरवाजात जाऊन आहेत का माऊली असं मला जायचं नाही, म्हणून जावं लागते, नम्रतेनं जावं लागते. मंदिरात जायचं असताना सुद्धा वाकून जावं लागते. पहिल्याच्या काळातले जुन्या मंदिराचे दरवाजे उंच होते का? खुज्जे का केला असेल तेव्हा का चौकटी नव्हत्या नाही, उंच करता आलं नसतं. माणसं ते काही तवाचे बुटके होते का आपल्यासारखे, पण त्याची हाईट कमी काय केली तर मंदिरात जात असताना सुद्धा असं लवून जावं लागतं. कासव पांडुरंगाच्या पुढे सर्वप्रथम कासव ठेवलेला आहे. का बरं ठेवलाय कासव? दुसरे प्राणी का बरं नाही? तुम्ही म्हणाल पहिला अवतार आहे, दुसरा अवतार आहे म्हणून ठेवला. अवतार आहे म्हणून ठेवला नाही. कासवाचा एक स्वभाव आहे, सांगून जातो. ज्या वेळेस आडामध्ये किंवा विहिरीमध्ये कासव असला वरून जर कोणी दगड टाकला त्या कासवाच्या पाठीवर तर ते कासव आपले सगळे इंद्रिय आकर्षून घेते की नाही? का बरं घेते? आपल्या फक्त पाठीला लागणार नाही, त्याच्या पाठीवर किती मोठा दगड टाका ते इंद्रिय आतमध्ये घेते. तसं देवाकडे जातात त्यांना सगळे इंद्रिय आकर्षण करून जावं लागतं. म्हणून महाराज सांगितले तुला देव प्राप्ती करायची असेल तर संत संगतीत जा, संतांचे चरण धर. संतांचे चरण लागले म्हणजे आपलं पाप जात. पाप ताप दैने जाय उठाउठी झाली या भेटी. मग महाराजांनी आणखी सांगितलं तुला देव प्राप्ती करून घ्यायची असेल तर चांगलं बोलत जा. वेचिते वचन जेणे राही समाधान. तुझ्या बोलण्याला असं बोलत जा की समाधान होईल. नाहीतर काही माणसं बोलता बोलताच काढी लागते. चलत चलत माहितीये की दोघ जण मोटरसायकलवर नवरा बायको चालले होते गाडीवर. मोटरसायकलवर जात असताना यांच्यासारखा एक माणूस भेटला. राम 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 मित्र त्याचा. कुठे चालला की महाराज? ते मला चाललो म्हणलं इकडं काय इथं घोडजला चालला म्हणला गाडीवर. तर ते म्हणला बर 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 बर. आणि हे कोण आहेत पाठीमागं बसलेल्या? त्यानं मला बायको आहे माझी. आणि कालची कोण होती म्हणजे? कालची कोण होती? झालं कालची कोण होती एवढंच म्हणलं कोण बाबा, दुसरं काहीच म्हणा नाही. आणि कालची कोण होती एवढं म्हणलं ते म्हणलं ते तू लगेच निघून गेलं. मग हे दोघं घरी आले. गाडी घरी येऊ शकतो ना, तिने काहीच म्हणा नाही, गपचूप आली. घरी आल्यावर मागे गेली अशा बांगड्या बिंगड्या काय मागे सारली म्हणजे कसं फोटो नाही म्हणून. पुन्हा जे चालू केली त्याला बोलायला मालकाला, सांगा म्हणली काल कोण होती? त्यानं मला कोणीच नव्हतं का काय म्हणते ते माझा मित्र लय चावट आहे म्हणले. कसा काय चावट राहते? त्याला काही येड्या कुत्र्याने चावले? आगाव कस काय बोलते? नाही कोण होती सांगा. उगच्या उगं भांडण लावून दिलं. मग ह्याला काय करावं लागलं? फोन लावावं लागलं. राम महाराज विठ्ठल महाराज आणि काय बी कर बाबा, तुझ्या पाया पडतो, हात जोडतो, पण एवढं भांडण मिटव ये बरं. आगावपणा केलाच म्हणला. आणि आलोच वहिनी म्हणला. त्यानं आला घरी. वहिनीला सांगितलं वहिनी तुम्हाला मजा केलेली बी सहन होईना, एवढं बी कसं कळणार? तुला सहन होईना म्हणतोच मला. आणि असली कुठं मजाक राहते? एवढं मोठं भांडण लावायची? झालं का बोलता बोलता भांडण? बातों में बात, बातों में घात, बातों में घी शक्कर. बोलण्याला चांगलं होतं. बोलण्याला लोक पेढे देतात, बोलण्याला लोक खाऊ घालतात, गोड बी देतात आणि जोडे बी मारतात. बोलण्यामध्येच आहे. म्हणून वेचिते वचन असं बोलत जा की दुसऱ्याला समाधान होईल, दुःख होईल असं बोलू नको. जेणे राही समाधान. माऊलींच्या भाषेत सांगायचं झालं तर साचा आणि मवाळ, मिथले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. तुकोबाराय म्हटले एवढं करणं होत नसेल तर तू कामाने फार तू कामाने फार
परोपकार तुझा व्हावा हे देव तरी हा सुलभ भाव. तुला जर देवप्राप्ती करून घ्यायची असेल तर उपकार करीत जा, अधिक कर, अधिक नाही झाला तर थोडा तरी परोपकार तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ भाव. यथामती यथाशक्ती मी जे बोललो ते माझ्या सामर्थ्याचे काय नसून सद्गुरूच्या सामर्थ्याने श्री संत सद्गुरू महंत एकनाथ नामदेव गुरु यांच्या पदस्पर्शाजवळ बसून जे काही अध्ययन केलं मांडण्याचा प्रयत्न केला. अल्पशा या बुद्धीचा या अभंगाचा भावार्थ सोडवित असताना या बुद्धीनं थोडासा तुमच्या माझ्याकडून चुकला असेल ना, थोडासा वेळ गेला असेल तर मोठ्या महान अंतकरणानं क्षमा कराल. करविली तैसे केली कटकट वाकडे का नीट देव जाणे, सेवेमध्ये जमादरा कृपा करा शेवटी ज्ञानेश्वर माऊली.